वारकरी संप्रदाय सध्या शोक सागरात डुबलेला आहे. महाराष्ट्रामधून वेगवेगळे महाराज कीर्तनात सांगताना वेगवेगळ्या गोष्टी सांगतायत. परंतु जे दोन महाराजांचं निधन वारकरी संप्रदायामधले झालेलं आहे, जे दोन रत्न वारकरी संप्रदायाने गमावलेले आहेत, तो नेमका अपघात कसा झाला, काय झालं आणि त्यावेळेस असं अचानक काय घडलं की या दोन महाराजांना आणि त्यांच्या एका साथीदाराला जीव द्यावा लागला. नेमकं असं त्यावेळेस काय घडलं होतं, कशा प्रकारची घटना घडली होती, ही सगळी संपूर्ण सविस्तर माहिती ही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची आहे. नमस्कार, मी रंजित. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी घेऊन येत राहत असतो. मंडळी, काल एक घटना समोर आली. दोन मृदंगाचार्यांचा अचानक अगदी ते तरुण वयात असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अगदी संप्रदायासाठी, वारकरी संप्रदायासाठी जीव तोडून काम करणारे आणि कुठेतरी वारकरी संप्रदायाचं नाव पुढे घेऊन जाणारे, एक प्रकारे देवाचा वारसा म्हणण्यापेक्षा देवाचं काम करणारे हे महाराज काळाच्या पडद्याआड गेले आणि ते अनंतात विलीन झाले. अचानक काळाचा एवढा मोठा घाला आला की ते थेट मातीआड त्यांना जावं लागलं. तर घडलं काय होतं नेमकं, असं काय झालं होतं की त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे काळाच्या पडद्याआड त्यांना जावं लागलं. तर त्यांना एक तारीख आली. तारीख म्हटलं की कीर्तनाची तारीख असते आणि ती तारीख आल्यानंतर ते कीर्तनासाठी गेले. कीर्तनासाठी गेल्यानंतर ते सगळ्या काही व्यवस्थित ज्या गोष्टी पार पाडायच्या असतात त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडल्या आणि कुठेही काही अडचण आली नाही. आता आली निरोपाची वेळ. त्यांना निरोप द्यायचा होता. गावकऱ्यांनी निरोप दिला. दोन मृदंगाचार्य असं छान असं मृदंग वाजवलं. कीर्तन अगदी एकदम छान झालं, कारण मृदंगाचे व्हिडिओ जर त्यांचे आपण पाहिले तर त्यांच्या दोघांची जुगलबंदी, माऊली महाराज बोर्डीकर असतील किंवा दत्ता महाराज मुडेकर असतील, यांची दोघांची जुगलबंदी जर आपण पाहिली युट्यूबवर तर खतरनाक जुगलबंदी ते दोघं करत होते. आणि एक प्रकारे त्यांच्या हातामध्ये जी जादू होती ती कदाचित जादू खूप कमी लोकांच्या जादू ती असते. त्याच्यामुळे आता हे दोन महाराज वारकरी संप्रदायानं गमावलेले आहेत आणि त्या ठिकाणी ते वापस निघालेले असताना, आपल्या स्वतःच्या घरी निघालेले असताना ते टू व्हीलर होती. त्यांच्यासोबत एक प्रसाद नावाचा एक त्यांचाच कार्यकर्ता सोबत होता आणि हे दोन महाराज, दत्ता महाराज मुडेकर आणि माऊली महाराज बोर्डीकर, हे दोन महाराज आणि तो प्रसाद नावाचा एक कार्यकर्ता, तिघे जण टू व्हीलर वर आपल्या घरीच्या दिशेने निघाले होते आणि पाठीमागून भरधाव येत होतं एक वाहन. आता हे टू व्हीलर वर होते आणि पाठीमागून संध्याकाळच्या वेळ होती, कदाचित 1:30-2 वाजले असतील आणि त्या ठिकाणी पाठीमागून भरधाव वेगात येणारी वाहनाने त्यांच्या टू व्हीलरला जोरदार धडक दिली आणि तिघे जण चिरडले. आता दोन तर गेले अशी सुरुवातीला माहिती आली होती, मात्र प्रसाद भाऊ सुद्धा ते सुद्धा आपल्यातून निघून गेले, जे त्यांचे जवळचे माणसं होते किंवा जवळचे कार्यकर्ते कोणतरी होते. आणि हे दोन महाराज, माऊली महाराज बोर्डीकर, दत्ता महाराज मुडेकर, हे दोन महाराज आणि तो तिसरा माणूस, दोघेही या सृष्टीला सोडून गेले आणि कुठेतरी देवाने त्यांना बोलावलं लवकरच, अशा प्रकारचं म्हणते. आता त्यांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत, त्यांचे घरचे सगळे रडत आहेत, सगळ्या गोष्टी घडत आहेत, मात्र त्याला आता काहीही कोणीही करू शकत नाही या गोष्टीला. कारण रात्रीचा प्रवास अतिशय खूप डेंजर प्रवास आहे, खूप खतरनाक प्रवास आहे, कारण या प्रवासामध्ये कधी काय होईल काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे रात्रीचा प्रवास कदाचित शक्यतो सगळ्यांनी टाळा. आणि हे दोन रत्न जे वारकरी संप्रदायांनी गमावले आहेत त्याच्या दुःखाची बातमी कुठेतरी या सगळ्या गोष्टी ऐकून आम्हाला सुद्धा दुःख झालं, किंवा आमचे जे काही चॅनलची टीम आहे त्यांना सुद्धा दुःख झालं. त्यांच्याकडून सुद्धा सगळे भावपूर्ण श्रद्धांजली त्या महाराजांना आणि त्यांच्या परिवाराला सुद्धा मदत मिळेल म्हणून सुद्धा आपण लवकरच काहीतरी प्रयत्न करूयात. वेगवेगळे सेपरेट व्हिडिओ बनवून त्याच्यामध्येच काहीतरी स्कॅनर देऊयात, कारण त्यांचे संसार जे काय उघड्यावर आले आहेत ते संसार उघड्यावर येणं खरंच कितीतरी चुकीचं आहे. आणि त्या महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. तुमची श्रद्धांजली सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच वाहू शकता. आणि
तुम्हाला जर काही मदत द्यायची असेल तर खाली अकाउंट नंबर सुद्धा पिनमध्ये कमेंटमध्ये त्यांचा शक्यतो देईनच, बघतो ट्राय करून. कारण जर झालं तर मग ते दिला तर तुम्ही नक्की त्याच्यावर मदत करा, नाहीतर मग सेपरेट व्हिडिओ बनवून त्याच्यात आपण एक स्कॅनर त्यांचं देऊयात. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि अशा घटना घडू नयेत म्हणून रात्रीचा प्रवास नक्की टाळा.